कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मिळणार 25,000 रुपये। यासाठी मित्रांनो आता ही 5 कार्ड तुम्हाला काढणं आता गरजेचं आहे। मित्रांनो या 5 कार्डावर आता 2025 या वर्षामध्ये आता नवीन योजना आल्या आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 25,000 रुपये आता मिळणार आहेत। 18 वर्षावरील सरसकट सर्वांना आता या 25,000 रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। मित्रांनो नमस्कार मित्रांनो, 2025 या वर्षामध्ये सरकारकडून नवनवीन योजना आता काढल्या जात आहेत। यामध्येच आता तुम्ही जर 5 सरकारी कार्ड जर काढले तर तुम्हाला 25,000 रुपयांचा लाभ सरकारकडून आता मिळणार आहे। हे कार्ड काढण्यासाठी 1 रुपया पण मित्रांनो तुम्हाला खर्च येणार नाही। मित्रांनो तुम्ही आधीच जरी 5 कार्ड काढले असेल तर यामध्ये आता 2025 मध्ये नवीन योजना आता सरकारच्या माध्यमातून सादर केल्या गेल्या आहेत। तुम्ही फक्त ही कार्ड काढून घरामध्ये तसेच ठेवले आहेत मित्रांनो, परंतु याचा फायदा कसा घ्यायचा तुम्हाला माहीतच नसतं। त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्त्वाची 5 कार्ड काढायला सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 25,000 रुपयांचा लाभ आता मिळणार आहे। मग ती कोणती 5 कार्डे आहेत आणि याचा फायदा तुम्हाला कसा घ्यायचा आहे नक्की बघायचा मित्रांनो। 2025 या नवीन वर्षामध्ये आता तुमच्यासाठी या 5 कार्डावर सरकारकडून नवीन योजना घोषित केल्या आहेत। बघा 2025 मध्ये 5 सरकारी कार्ड जे जर तुमच्याकडे असतील तर आता यामधील पहिल्या कार्डमधून तुम्हाला 25,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। दुसऱ्या कार्डमधून मित्रांनो तुम्हाला 15,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। तिसरे जर कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 20,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। 4 नंबरचं जर कार्ड असेल तर तुमच्याजवळ असेल एक कार्ड तर तुम्हाला 50,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो 2025 मध्ये आता नवीन योजना या 5 कार्डावर काढण्यात आल्या आहेत आणि त्यानंतरचं 5 नंबरचं कार्ड जर तुमच्याकडे असेल तर 1 लाख रुपयांचा लाभ तुम्हाला आता मिळणार आहे। मित्रांनो तुम्ही सरकारमार्फत लाखो रुपयांचा फायदा आता मिळवू शकता। आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही 2च कार्ड मित्रांनो तुम्हाला माहीत असतील, पण त्या व्यतिरिक्त भारत सरकारमार्फत दिले जाणारे हे 5 कार्ड जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही सरकारच्या विविध योजनांचा लाखो रुपयांचा फायदा आता मिळवू शकता। कारण 2025 या वर्षामध्ये आता सरकारने नवीन योजना घोषित केल्या आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे। हा फायदा फक्त तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या सर्व कुटुंबासाठी असणारा मित्रांनो। वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सर्वांना हा लाभ आता सुरू करण्यात आलेला आहे। मित्रांनो यामधील 5 पैकी 2 कार्ड नवीन आता आले आहेत। बघा नवीन 2 कार्ड आहेत आणि यामधील 3 कार्ड जुने आहेत, परंतु मित्रांनो 5 कार्डामध्ये आता नवीन सर्वच्या सर्व नवीन योजना 2025 मध्ये काढण्यात आल्या आहेत, ज्याचा फायदा तुम्हाला आता करून घ्यायचा आहे। 25,000 रुपये पर व्यक्तीला आता सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। होय मित्रांनो हे सर्व खरं आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुम्हाला हा मोठा लाभ पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे। वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आता तुम्हाला प्रत्येक कार्डावर पैसे दिले जाणार आहेत, त्यामुळे याचा फायदा कसा घ्यायचा, कोणकोणत्या नागरिकांसाठी आता यासाठी पात्र राहणार आहेत, नेमका कोणत्या स्वरूपामध्ये तुम्हाला याचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यात येणार आहेत, अगदी सविस्तरपणे माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघायचा आहे। पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला हा लाभ कसा मिळवायचा समजणार नाही। वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुम्हाला कार्डावर आता पैसे दिले जाणार आहेत। बघा मित्रांनो तुमचे वय वर्ष 60 वर्ष पूर्ण झाले असेल तर त्यावरील सर्व नागरिकांना हा लाभ आता दिला जाणार आहे। मग आता मित्रांनो तुमचे वय 30 असेल, 40 वय असेल, 50 वय असेल, 60 वय असेल, 70 वय असेल, 80 वय असेल, 90 वय असेल बघा किंवा 100 वर्ष असेल तर आता सरकारच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना आता हा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे। 18 वर्षावरील तुमचं वय असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। वेगवेगळ्या स्वरूपामध्ये प्रत्येक कार्डावर वेगवेगळी रक्कम आता तुम्हाला दिली जाणार आहे। आपल्या देशामध्ये पूर्णपणे देशामध्ये भाजपचे मोदी सरकार आहे, त्यातच आता आपल्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे भाजपचे सरकार आले आहे। त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला खूप मोठा निधी आता दिला जात आहे। याच्या माध्यमातून नवनवीन योजना आता काढल्या जात आहेत। त्यामधील आता प्रत्येक कार्डावर आता वेगवेगळे पैसे सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत। त्यामुळे तुमचे जर वय वर्ष 18 वर्ष पूर्ण असेल तर यामधील पहिले कार्ड तुमच्याजवळ असेल
तर तुम्हाला 25,000 रुपये मिळणार आहे। दुसरे कार्ड तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला 15,000 रुपये मिळणार आहे। तिसरे कार्ड जर तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला 20,000 रुपये मिळणार आहे। 4 नंबरचे कार्ड जर तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला 50,000 रुपयांचा लाभ या कार्डावरती आता मिळणार आहे। आणि 5 नंबरचे जर कार्ड तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला तब्बल 1 लाख रुपयांचा लाभ आता सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो, ही कार्ड काढण्यासाठी तुम्हाला 1 रुपया पण आता खर्च येणार नाही। त्यामुळे तुम्हाला ही कार्ड कसं काढायचं, याचा फायदा कसा घ्यायचा, कोण कोण यासाठी पात्र ठरणार आहे, अगदी सविस्तरपणे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता आम्ही समजावून सांगणार आहे। बघा मित्रांनो, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे। तुमचा महत्त्वाचा 5 मिनिटाचा वेळ यासाठी नक्की द्या आणि याचा फायदा नक्की घ्यायचा आहे। यामध्ये मित्रांनो, तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल, सर्वांना सरसकट हा लाभ मिळणार आहे। फक्त तुमची 18 वर्ष पूर्ण झाली पाहिजेत। यामध्ये बघा, आता तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा देखील तरतूद या कार्डाच्या मार्फत असणार आहे। मित्रांनो, यातील एका कार्डाच्या मार्फत तुम्हाला अतिशय कमी व्याजदरात, म्हणजे नगण्य व्याजदरात, एकदम कमी व्याजदरात कर्ज सुद्धा मिळणार आहे। दुसऱ्या कार्डच्या माध्यमातून अजून कोणकोणते फायदे मिळणार आहेत बघा। देशातल्या प्रायव्हेट रुग्णालय, खाजगी रुग्णालयात कुठेही असू दे, तुम्हाला मोफत उपचार दिले जाणार आहेत। तर यातील तिसऱ्या कार्डच्या माध्यमातून तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील मिळण्याची तरतूद यामध्ये असणार आहे। जर तुमच्या आयुष्यात एखादी घटना घडली, तुमचा मृत्यू झाला, तर पाश्चात तुमच्या कुटुंबातील व्यक्तीला विम्याची देखील यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। यातील एका कार्डानुसार तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी देखील यामध्ये एक कार्ड असणार आहे। 5 पैकी एक कार्ड असं आहे की शेतीच्या कोणत्याही कामासाठी तुम्हाला बिनव्याजी कर्ज देखील आता मिळू शकतं। पण आपल्याला माहिती नसतं मित्रांनो, आपल्याला फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID कार्ड म्हणजे मतदान कार्ड एवढीच कार्ड माहिती असतं। पण या व्यतिरिक्त असे अनोखे कार्ड आहेत ज्याच्या माध्यमातून जे जर कार्ड तुमच्याकडे असतील तर तुम्हाला लाखोंचा फायदा आता तुम्ही उचलू शकता। आणि भारतामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून हे सर्व देण्यात आले आहेत। हे कार्ड देण्याचा उद्देश आहे सामान्य माणसाच्या अडचणी दूर करणं। त्यामुळे याचा फायदा कसा घ्यायचा आहे नक्की बघायचा आहे। 2025 मध्ये या कार्डावर अनेक बदल सुद्धा करण्यात आले आहेत। नवनवीन योजना यामध्ये आणण्यात आले आहेत। कोणते कार्ड तुम्हाला असणार आहे, कोणतं कार्ड काढायचं आहे, तुम्ही नक्की बघायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही। मित्रांनो, तुम्ही जो आता तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे त्या मोबाईलच्या माध्यमातून 2 मिनिटाच्या आतमध्ये मोबाईलवरून देखील तुम्ही कार्ड काढू शकता। याची देखील शॉर्टकट मेथड आता तुम्हाला मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हे प्रत्येक कार्ड प्रत्येकाशी आता लिंक असतं मित्रांनो। एक कार्ड दुसऱ्या कार्डाशी लिंक असतं, दुसरं कार्ड तिसऱ्या कार्डाशी संबंधितच असतं मित्रांनो। बघा, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे। आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे प्रत्येकाकडे असतंच मित्रांनो, पण या व्यतिरिक्त भारतीय नागरिकाकडे हे 5 कार्ड असणं फार महत्त्वाचं आहे। या 5 कार्डवर आता तुमच्याकडे असतील तर भारत सरकारच्या विविध योजनांच्या मार्फत तुम्ही लाखो रुपयांचा लाभ उचलू शकता। या व्हिडिओमध्ये 5 कार्डांची संपूर्ण माहिती सांगण्यात आली आहे। 2025 मध्ये नवीन योजना आता काढण्यात आल्या आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला खूप मोठा लाभ आता मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। आता बघा, यामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर हे 5 कार्ड काढणं अगदी मोफत आहे मित्रांनो। त्यामुळेच व्हिडिओमध्ये कार्डची माहिती बरोबरच तुम्हाला एक कार्ड कसं काढायचं याची देखील डिटेल माहिती देण्यात आलेली आहे। अर्धवट माहिती आम्ही बिलकुल देणार नाही मित्रांनो। म्हणजेच हे कार्ड तुम्ही काढलेले जरी असले, आधीच काढलेले जरी असले, तर याचा वापर कसा करायचा तेही तुम्हाला आता इथे समजणार आहे। जर हे तुम्ही कार्ड काढलेले नसेल तर तुम्ही कसे काढू शकता याची सुद्धा सर्व माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। हे मोबाईलच्या माध्यमातून 1 मिनिटाच्या आतमध्ये देखील तुम्हाला आता समजणार आहे मित्रांनो। पुढील 2 मिनिटे व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचा आहे। अर्धवट व्हिडिओ सोडून जाणाऱ्या मित्रांना या कार्डबद्दल समजणार नाही आणि याचा लाभ कसा घेता येणार आहे ते सुद्धा समजणार नाही। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अतिशय महत्त्वाचा माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवला आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। यामध्ये बघा, आता तुमचे जर वय वर्ष 18 वर्ष पूर्ण असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ आलेला आहे। तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी देखील हा लाभ आलेला आहे। शेतकरी असाल तर तुमच्यासाठी सुद्धा मोठा लाभ आलेला आहे। कोणत्याही बँकेमध्ये खाते खोलले असेल तर तुमच्यासाठी सुद्धा हा लाभ असणार आहे। म्हणजे मित्रांनो, सरसकट सर्वांना 18 वर्ष तुमचे पूर्ण असेल
तर तुम्हाला सर्वांना आता या 5 कार्डच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे। कसा घ्यायचा नक्की बघायचा मित्रांनो। बघा आता यामध्ये सर्वांनी इथे लक्ष देऊन बघायचं, तुम्हाला कार्डची प्रत्येक आता लाभ कसा घ्यायचा सांगतो। बघा यामधील पहिलं कार्ड आहे खास शेतकऱ्यांसाठी। शेतकरी म्हणजे ज्याच्या नावावर कुठली तरी बघा जमीन आहे थोडी तरी, अशा लोकांसाठी एक कार्ड आहे किसान क्रेडिट कार्ड। या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आता हे बनवलंय कार्ड। या कार्डच्या माध्यमातून विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्याला फक्त 4% इतक्या कमी व्याजदरात कर्ज आता उपलब्ध मिळणार आहे। पहिला कसं होत होतं 7%, 8% शेतकऱ्यांना देत होतं, परंतु आता फक्त 4% इतक्या कमी व्याजदरात तुम्हाला राष्ट्रीयकृत बँका म्हणजे मित्रांनो कुठल्या, तर SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर पोस्ट ऑफिस, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, त्यानंतर बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, या बँकामध्ये तुम्हाला कुठेही 4%च्या स्वरूपात तुम्हाला आता पैसे व्याजदर काय असेल ते तुम्हाला लोन मिळणार आहे। तर पुढचे कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे। यामधील शेवटचं कार्ड आहे मित्रांनो, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना 18 वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तींना तुम्हाला सर्वांना लाभ मिळणार आहे। त्यामुळे शेवटचं कार्ड कोणतं आहे नक्की बघा, व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्या फायद्याचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो। यामध्ये शेतकऱ्याला पडणाऱ्या ज्या काही गरजा आहेत, असे शेतीतील कामे असतील, बियाणे असतील, म्हणजे त्यामध्ये बघा अवजारे खरेदी असतील, सर्व कामांसाठी अतिशय कमी व्याजदर लोन उपलब्ध होत असतं। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे कार्ड तुमच्या नावावर थोडी जरी शेती असेल, जमीन असेल, तुम्ही हे काढून घेतलं पाहिजे मित्रांनो। कारण की जर तुम्ही लोन जर काढलं तर सरकारच्या माध्यमातून या लोनवर सबसिडी आता तुम्हाला दिली जात असते आणि बऱ्याच वेळा हे लोन माफ देखील मित्रांनो झालेलं होतं, तुम्ही बघितलं असेल माफ सुद्धा झालेलं आहे। शेतकऱ्यांनी या कार्डच्या माध्यमातून 1,60,000 तुम्हाला इतकं पर्यंत तुम्हाला लोन तुम्ही घेऊ शकता। या किसान क्रेडिट कार्डचं एक विशेष खातं बँकेमध्ये तुमच्या नावाने काढलं जातं। त्या खात्यासाठी तुम्हाला डेबिट कार्ड म्हणजेच ATM कार्ड देखील मोफतमध्ये आता दिलं जातं। आणि हे कार्ड जे आहे तर याचा फायदा कसा घ्यायचा आहे नक्की बघा। तुम्ही कोणत्याही मशीनमध्ये ATM कार्ड म्हणजे मशीनमध्ये घालून तुम्ही याच्या माध्यमातून अगदी रोख पैसे देखील मित्रांनो काढू शकता। या अकाउंटची सगळ्यात महत्त्वाची खासियत अशी आहे की तुम्ही ज्या राशी म्हणजे जेवढ्या अमाऊंटचं लोन घेतलं आहे त्याच अमाऊंटवर तुम्हाला व्याज जे आहे तर ते लागणार आहे। आणि जितक्या दिवसासाठी तुम्ही हे जे पैसे घेतलेत तर तितक्याच दिवसासाठी हे लागणार आहे। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। पुढील कार्डांची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, खूप महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो। सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। यामधील शेवटचं जे कार्ड आहे तर ते तुम्हाला खूप मोठा फायदा करून देणार आहे। आता दुसरं कार्ड जे अशा लोकांसाठी आहे की जे मिस्त्री लोक आहेत, वेल्डर लोक आहेत, पेंटर लोक आहेत, प्लंबर लोक आहेत, की असे काहीतरी काम करणारे व्यक्ती आहेत की ज्यांच्याकडे कुठली तरी कला आहे, पण ते कुठल्या तरी कंपनीत काम करत आहेत, कुठल्या तरी संस्थेमध्ये ते मित्रांनो काम करत आहेत, त्यांच्या नावावर कुठला तरी PF म्हणजेच प्रायव्हेट फंड जमा होत नाही। तर अशा लोकांसाठी एक कार्ड आहे। याच्या मार्फत जर योजना याचे लाभ जर तुम्ही घेतले तर तुम्ही शॉक होऊन जाल मित्रांनो। कारण काय होते बऱ्याचशा काही बघा श्रम करणारी म्हणजेच काम करणारी कुठलं तरी स्किलवाली लोक आहेत, जसे की वेल्डर, प्लंबर, मिस्त्री वगैरे जे काय असेल ते त्यांच्याकडे कला आहे, ते काम करतात, ते कुठल्या तरी कंपनीत काम करत असतील किंवा कुठल्या तरी कंपनीत काम करत नसतील तर ते स्वतःच्या जीवावर पण आपली रोजीरोटी करत असतील, तर त्या ठिकाणी कमवत असतात, स्वतःच्या जीवावर कमवत असतात। अशा लोकांसाठी हे कार्ड आहे ते म्हणजे ई-श्रम कार्ड। बघा आता मित्रांनो ई-श्रम कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला फायदा मिळणार आहे। शेवटी व्हिडिओच्या तुम्हाला महत्त्वाची कार्ड सांगण्यात आलेत, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे मित्रांनो। आता ई-श्रम काढल्यानंतर तुम्हाला ई-श्रम कार्ड काढल्यानंतर UAN नंबर त्यात तयार होत असतो, म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर। याच्या सहाय्यतेने सरकारला समजते की असा व्यक्ती आहे की अशी व्यक्ती या ठिकाणी काम करते की नेमकं काय होतं बघा, या लोकांना फायदा कसा मिळतो बघा। जर देशातील एखादी प्राकृतिक आपदा म्हणजेच एखादा कोविड सारखी बिमारी आली म्हणजे आजारपण आलं, जबरदस्त प्रमाणात दुष्काळ पडला किंवा महामारी जर आली तर काही जर झालं तर यामध्ये तुमचा रोजगार संपत असेल, तुम्हाला काम करण्यासाठी या ठिकाणी उपलब्धता नसेल तर त्याच्यामार्फत तुम्हाला अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर आता होणार आहेत मित्रांनो। उत्तर प्रदेश सरकारने कोरोनाच्या टायमिंगमध्ये हे कार्ड धारकांना भरपूर पैसे महिन्याच्या महिन्याला त्यांच्या अकाउंटमध्ये देण्यात आलेले होते। या कार्डसाठी तुम्ही कामगार असणं गरजेचं आहे, तुमच्या नावावर कुठला PF अकाउंट नसणं गरजेचं आहे। तुम्ही याची जी काही नोंदणी आहे तर ते ishram.government.in या वेबसाईटवर त्या ठिकाणी करू शकता।
तुमच्या मोबाईलच्या द्वारे हे देखील कार्ड तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये काढू शकता। बघा आता मित्रांनो, पुढील कार्ड अत्यंत महत्त्वाचे आहेत, व्हिडिओ पूर्ण बघा, अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका, नाहीतर तुम्हाला हे समजणार नाही की तुम्हाला 25,000 रुपयेपर्यंतचा लाभ कसा घ्यायचा। बघा आता तिसरं कार्ड जे आहे ते म्हणजे तुमच्या हेल्थसाठी आहे, म्हणजे आरोग्यासाठी फार महत्त्वाचं कार्ड आहे, आयुष्यमान भारत कार्ड योजना। तुमच्याकडे आहे का बघा मित्रांनो, असलं तर याचा 2025 मध्ये फायदा कसा घ्यायचा बघा। बघा आता मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल, याच्या माध्यमातून तुमच्या परिवाराला 5 लाख रुपयांची जी काय मेडिकल ट्रीटमेंट आहे तर ती आता मिळू शकते। उदाहरणार्थ तुम्ही जर आजारी पडला किंवा एखादी दुर्घटना झाली, त्यामुळे तुम्हाला इलाज करावा लागला, तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भरती व्हायचं असेल तर तुम्हाला 5 लाख रुपयेपर्यंत इलाज यावरती मोफत आता तुम्हाला मिळणार आहे। तुमच्याकडे आहे का बघा हे कार्ड, तर याचा फायदा कसा घ्यायचा बघा। 2025 मध्ये नवीन योजना आता आल्या आहेत, ते पुढे सांगणार आहे, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आयुष्यमान मंत्रालयाच्या माध्यमातून जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, सरकारी नाही बरं का मित्रांनो, तर प्रायव्हेट हॉस्पिटल जे आयुष्यमान भारताच्या म्हणजे योजनेच्या अंतर्गत जोडले गेले आहे, अशा जवळपास भरपूर हॉस्पिटल्स आहेत मित्रांनो। प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेकडो हॉस्पिटल्स आता याच्या माध्यमातून जोडले आहेत। इथे तुम्हाला मोफत त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काय उपचार जो आहे तर तो मोफत 1 रुपया पण खर्च न करता हे देण्यात येतं। तर तुम्ही हे कार्ड काढायचं आहे, तुम्ही setu.PMGAY बघा, या ठिकाणी गव्हर्नमेंट या वेबसाईटला जाऊन या कार्डविषयी संपूर्ण माहिती घेऊ शकता, अप्लाय सुद्धा करू शकता। तुमच्या जिल्ह्यात कोणते हॉस्पिटल आहे ते देखील बघू शकता। स्क्रीनवर मित्रांनो तुम्ही कोणत्याही पाहू शकता, वेबसाईट अशा पद्धतीने तुम्हाला दिसू शकते। चौथं कार्ड आहे मित्रांनो BPL कार्ड। आता BPL कार्ड महत्त्वाचं आहे, चौथं कार्ड बघा, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। हे कार्ड मित्रांनो BPL परिवार म्हणजे ज्या परिवार गरिबी रेखाच्या खाली येतात, म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन येतात, त्यांच्यासाठी हे कार्ड बनवण्यात आले आहे। तर हे जे कार्ड आहे ते महाराष्ट्रातील पिवळ्या कलरने त्या ठिकाणी बघा केलं आहे। ज्याच्या घरामध्ये गहू तांदूळ असेल, डाळे असेल, या सर्व गोष्टी मोफत त्या ठिकाणी दिल्या जातात। मुलींच्या लग्नासाठी एक सहाय्यता सुद्धा यासाठी आता 2025 मध्ये दिली जाते। घरासाठी 1 ते 2 लाख बघा, 2-2.5 लाखापर्यंत तुम्हाला लोन दिले जाते। याचबरोबर तुमच्याकडे जर घराच्या बघा डागडुगीसाठी देखील, म्हणजे तुमच्या घरामध्ये काय जर घर पडत असेल तर त्यासाठी सुद्धा 80,000 रुपये दिले जातात। सरकारी रुग्णालयामध्ये मोफत इलाज दिला जातो। तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी एक विशेष स्कॉलरशिप देखील यामध्ये दिली जाते। 5वं आणि सगळ्यात महत्त्वाचं कार्ड आहे ते म्हणजे मजदूर कार्ड। महाराष्ट्रात बांधकाम कामगारांसाठी योजना आता काढण्यात आली आहे मित्रांनो। बघा कोणतं कार्ड आहे, ज्याच्या मार्फत हे लेबर कार्ड तुम्हाला दिलं जातं। या कार्डच्या माध्यमातून जे काही कामगार आहेत मित्रांनो, त्यांना त्यांची अवजारे असतील, त्यांची साधन सामुग्री घेण्यासाठी एक रक्कम देण्यात येते। महाराष्ट्रात डायरेक्ट एक पेटी देखील दिली जाते, ज्याच्या मार्फत सर्व अवजारे यामध्ये असणार आहेत। बघा त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप देखील त्या ठिकाणी या कार्डच्या माध्यमातून दिली जाते। 60 वर्षानंतर जर एक कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला तुमची पेन्शन देखील तुमच्या खात्यामध्ये रक्कम देण्यात येत असते। तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी देखील स्कॉलरशिप या ठिकाणी देण्यात येत असते। याच्या माध्यमातून सर्व काही दिलं जातं। तर हे होते मित्रांनो 5 कार्ड। मित्रांनो प्रत्येकाकडे ही कार्ड असायला पाहिजे, त्यामुळे मित्रांनो ही 5 कार्ड नक्की काढून घ्यायचे व अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। धन्यवाद मित्रांनो।